असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. हडलक वरालदेवी ताडाली अँड गुड लक आई गावदेवी सोनाली. काय कमालीचा विजय देखील संपादित केला होता. सिकस दिली ताडाली संघाचा विजयाचा शिल्पकार देखील आपण पाहिला होता. चला गंगामाता गुंदवली विपक्षा गावदेवी पिंपळघर या दोन्ही संघांना देखील विनंती असेल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की या ठिकाणी आपण लिगली नोंदणी देखील आपली करायची आहे. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सोनाली या संघाने देखील आपली लिगली नोंदणी केलेली आहे. ती जोडी गेली का? बघा सोनाली संघाचं देखील एक स्लोगन आहे. महत्वाची जोडी आहे. हीच टिकली तरच आम्ही जिंकली. तुम्ही सस्पेन्स ओपन केला आमचा. बोलते यांचं काम कर रे. हे टोपीवर सकाराम ना. बघा सोनाली संघाला देखील एक चांगली ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्यासाठी. नवनाथ पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजाला. आणि जो फलंदाज या स्पर्धेमधून हॅट्रिक साधेल त्या फलंदाजासाठी एक 5000 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्यांच्याकडनं दिलं जाणार आहे. एक कमालीची ब्रेकिंग न्यूज आहे. आई गावदेवी सोनाली या संघाला सलामी जोडी आपण पाहतोय. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम 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 मान्यश्री विजयजी भांबरे शिवबा ग्रुपच्या सन्मान्य अध्यक्ष विजयजी भांबरे वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. त्यांच्या समेत मान्यश्री केशवजी पाटील आदरणीय दिलीपजी नाईक साहेब सन्मान्य निलेश नाईक ही मान्यवर मंडळी देखील त्यांच्या समिती या ठिकाणी उपस्थित झाली. मी सर्वांचं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. शिवबा ग्रुप प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष वडगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक विजयजी भांबरे. पहिला चेंडू पेस करताना हलक्यात फक्त थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू मिडॉपला जातो. एक दबगणीची संधी प्राप्त फलंदाजाला. फलंदाज स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. सकारामीच्या बॅटमधून आपण एक धाव पाहिली. सुरेख सुंदर बघा फलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. संदीप पाटील यांच्याकडे देखील दिले जाणार आहेत 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सरकारची हॅट्रिक साधता तर कमालीचा फटका आहे. बघूया एक्झिट चेंडू कुठं ट्रॅव्हल होतोय. साईडचा फटका आहे. फटका फसतोय की काय? यास मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मात्र वेलकम रवीजी भोईर जय भोलेनाथ सर्वीपाडा संघाचे नामांकित क्रिकेटर आमचे परममित्र देखील आहेत. तालुका क्रिकेट मधून त्यांचा एक विक्रम देखील या ठिकाणी प्रस्थापित आहे. एक धाव कंप्लीट झाली होती आणि दुसऱ्या दिवशी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बघा फलंदाज तुम्हाला देखील या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून देखील बक्षीस लावलं जातं. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले मान्यश्री रवीजी भोईर जय भोलेनाथ सर्वीपाडा संघाचे नामांकित क्रिकेटर आणि 40+ या स्पर्धेमधून त्यांचा विक्रम देखील प्रस्थापित आहे. 7 चेंडूमधून 7 चौकार असा
उत्कृष्ट खेळाडू चौकारांची हॅट्रिक साधतात त्यांच्याकडनं 555 रुपयाचं कॅश प्राइज. आणि गोलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. विकेट टेकर गोलंदाज आपण ठरतात त्यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिले जाणार आहे. चौकारांच्या हॅट्रिकसाठी 555, विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज रवी भोईर यांच्याकडे दिले जाणार आहेत. दोन्ही संघाने सुवर्ण संधी आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन भगवान. धावसंख्या 1-2 षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं गोलंदाज राजू. कमालची गोलंदाजी पहिल्या सामन्यामधून देखील राजू यांनी केली होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गाचा पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज अरुण संघाचा कॅप्टन आहे. सकाराम आहे सॉरी मला मिस टाइम फटकाय चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष कुंदान बघा चेंडू आपण शॉर्ट सिलिमिडॉनला पाहिलं होतं. झेल सोडला जातो जीवदान दिले जातं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद 2 धाबा देखील कंप्लीट आणि ह्या 2 धाबणे संघ धावसंख्या 2 ने पुढे सरकते 4. अतिशय चांगला फटका. चेंडू शॉर्ट थर्ड जातोय. सत्यपण याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव सगळ्या धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते ती 5. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज राजू. मागच्या सामन्यामधून देखील कमालची गोलंदाजी आपण पाहिली होती राजू याची. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. न्यू बॅट्समन भगवान. न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका भगवानीच्या बॅट मधून. अप्रतिम उत्कृष्ट फटका. इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रहार केला जाणारा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील भगवानीच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा आउट ऑफ इनसाइडचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकानं स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते 9. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज ज्ञानदेव. सन्मानी अतिथींचं मान्यवरांचं ॲडिंग शुभ आगमन होतं. वेलकम. सन्माननीय संतोषजी सोरे आणि संदीपजी हरड ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. गोलंदाज अतिशय चांगला फटका ऑन साइडचा आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाही. एकच धाव. धावसंख्या पुढे सकते 10. दुहेरी एकामध्ये प्रवेश होते. षटक क्रमांक दुसरं 1-10. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या पुढे सकते 11.
बघा सोनाली संघाच्या फलंदाजी सुवर्ण संधी आहे. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालं होतं मान्य श्री संदीप सोरे आणि संदीप हरड यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. संतोष सोरे आणि संदीप हरड थोडासा मिस्टाईन फटका आहे. प्रत्येक षटकारासाठी या दोन्ही मान्यवरांच्या वतीने दिलेलं 500 रुपयाचं कॅश प्राईज. सन्मानी व्यासपीठावर नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झाले संतोष सोरे आणि संदीप हरड या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं फलंदाज तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी एक 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दादा बोला. हो हो उद्या यायचंय. आई सुना नेक्स्ट न्यू बॅट्समन रवी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट केले जातील. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. संजय मडवी याच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 16. षटक क्रमांक मला वाटलं दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. दोन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 16. आता मात्र अतिशय चांगला कमालीचं क्षेत्ररक्षण संजू याच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण. संजू याचं खरोखरच मी कौतुक करेन. शॉर्ट फाईनला त्याला आपण पाहिलं होतं. कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. कुठेतरी संघाच्या 3 धावा त्याच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. आता मात्र लेक्षमचा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज झाला. पंचांचा लेग बाईचा इशारा. 1 धावेचा निर्बाळा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 18. रामुशेठ प्रतिष्ठान या संघाचे एक नामांकित खेळाडू योगेश रामदास चौधरी यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीला या स्पर्धेमधून ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद योगेश चौधरी.
आणि या ठिकाणी मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. पंच वाईटचा इशारा करतात. एक दुबईचा निर्वाळ धावसंख्या की पुढे धावसंख्या होती ती 19. आता वारंवार थोड्याशा चुका देखील आपण पाहतो गोलंदाजीच्या माध्यमातून स्क्वेअर मारा. वाईटची हॅट्रिक. कदाचित वाईट टाकून संघाचा देखील आपण वाईट कराल. वाईटची हॅट्रिक साधली जाते. सलग तिसरा. बघा रवीजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. रवी भोईर उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील एक ब्रेकिंग न्यूज दिली आहे. गोलंदाज तुम्हाला सोडत संधी आहे. येणारे 3 चेंडू सलग तुम्ही पुन्हा एकदा वाईट टाकले तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. एस प्लॅन झालंय. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. यस फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रवी एक धाव कंप्लीट आहे. तुझा पोऱ्याचा कोणता पोऱ्या आश्विन दिलं पोऱ्याचं नाव काय दाखव ना आम्हाला. पोरगा दिला आईस्क्रीम कोणतं नावाने. हॅलो सन्मान्य इंद्रपाल तरे आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मिनी माथेरन धाब्याचे प्रोप्रायटर एक चविष्ट रुचकर आणि स्वादिष्ट जेवण ज्यांच्या धाब्यामधून नेहमीच दिलं जातं. मिनी माथेरान भिवंडीतील एक सर्वात चर्चेचा विषय. अतिशय सुरेख सुंदर ज्यांचा धाबा आपण पाहतोय उंच डोंगरावर आणि त्या धाब्याचे प्रोप्रायटर मालक आणि या स्पर्धेस इंद्रपाल तरे आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर निश्चित आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरावर ज्यांचा मिनिमम माथेरान धाबा आहे आणि त्या धाब्याचे प्रोप्रायटर आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेमधून तुमचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. एक चविष्ट रुचकर आणि स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं. 5 फलंदाज हे धावचीत झालेले आहेत. बघा मित्र उद्या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये कमालीचा समालोचक या ठिकाणी उपस्थित होणार आहे. व्हॉइस ऑफ वासी दशरथ पाटील सध्या समालोचक ज्यांना सध्या आम्ही इंदूरकर समालोचक असे समजतोय. दशरथ पाटील उद्या देखील याच ठिकाणी उपस्थित होणार आहेत. अलंकारी ज्यांची भाषा आहे भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे. सध्या इंदूरकर महाराज ज्याप्रमाणे एक सुप्रसिद्ध आणि चर्चित आहेत तसेच समालोचक सुप्रसिद्ध समालोचक दशरथ पाटील उद्या या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक 3 गोलंदाज कुंदन. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक 4 गोलंदाज कुंदन. पहिला चेंडू पेस करताना ऑन साइडचा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज संजय मडवी याला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं.
आता वारंवार चुका देखील पाहतोय संजूच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला धावा काढायचे आहेत. शेवटचं अंतिम षटक ज्याला आपण स्लॉगर म्हणतो हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा घ्यायचे असतात. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका कमालीचा फटका. कदाचित आमचं म्हणणं देखील त्याने ऐकलं असेल. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलं होतं आणि चेंडू थर्ड मॅन सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकाने संख्या धावसंख्या 4 ने पुढे असते धावसंख्या होते ती 27. या 4 धावेने संख्या धावसंख्या पिंपलघर गौदी पिंपलघर संघाचा कॅप्टन आहे. त्याचबरोबर गंगामाता गुंदवली संघाचा कॅप्टन. चला आपण वेल कमी घ्या लगेच या. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका कमालीचा फटका ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. संजीव मडवी याच्या बॅटमधून येतो चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 33. डबल 3. सेना सचिव भिवंडी शहर सन्मान्य दिलीपजी नाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. शिवा ग्रुप प्रतिष्ठानचे सन्मान्य मेंबर देखील आहेत. त्यानंतर आदरणीय रणजित नाईक शिवा ग्रुपचे सन्मान्य खजिनदार, शोभा ग्रुप प्रतिष्ठानचे सन्मान्य खजिनदार, टेमघरपाडा गावचे सुप्रसिद्ध नामांकित उद्योजक रणजित नाईक यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं सन्मानित. टेमघरपाडा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक शिवा ग्रुपचे प्रतिष्ठानचे सन्मान्य खजिनदार रणजित नाईक साहेब यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर केशवजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कोपर
आणि शिवा ग्रुपचे सन्मान्य पदाधिकारी केशवजी पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. श्री वेताल कोपरे संघाचे नामांकित क्रिकेटर देखील आहेत केशव पाटील. कोपर ग्रामपंचायत सन्मान्य विद्यमान सदस्य देखील आहेत आणि त्यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री संदीपजी सोरे, संतोष सोरे हे देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. संतोष सोरे यांचा देखील चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या प्लीज. बघा जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. गंगामाता गुंदवली संघाचा कॅप्टन आणि गावदेवी पिंपळकर संघाचा कॅप्टन. बघा जो संघ या ठिकाणी वेल करेल उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. धीरजजी मात्रे आपण देखील यायचं प्लीज. गावदी स्पोर्ट्स पिंपळकर संघाचे कॅप्टन नंदू पाटील आपण देखील वेल कमी घ्या लगेच या प्लीज. धन्यवाद मोहनदादा भोईर. उपस्थित सर्व व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आई गावदेवी 40+ सोनाली आयोजित आई गावदेवी चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचंय. गावदेवी स्पोर्ट पिंपलगार आणि गंगामाता गुंदावली. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज जनमान सारंगाव या संघाचे कॅप्टन सुनील पाटील, वाईस कॅप्टन बजरंग पाटील यांनी देखील स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट सांगितलेलं. काय कमालीचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. सारंगाव या संघाच्या माध्यमातून आपण कमालीचं आयोजन पाहिलं होतं. या स्पर्धेमधून प्रथमच मला वाटतं भिवंडी तालुक्यामधून बाईक आणि अगदी गुणेश पाटील गावदेवी पिंपलगार संघाच्या खेळवणी देखील आई गावदेवी 40+ सोनाली संघाचं कौतुक केलेलं आहे आणि संपूर्ण त्यांच्या संघाच्या वतीनं सोनाली 40+ संघाचं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद गुणेशजी पाटील. तर निश्चितच महादेवी ट्रान्सपोर्टचे मालक दापोडेगावचे नामांकित उद्योजक समाजसेवक संभाजी पाटील यांनी वीर तानाजी दापोडे संघासाठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. जर आई गावदेवी चषकावर वीर तानाजी दापोडे संघ आपलं नाव करतोय तर तब्बल आपल्याला 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. आणि अनिल गोपीनाथ पाटील यांनी देखील वीर तानाजी दापोडे संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद संभाजी पाटील. महादेवी ट्रान्सपोर्टचे मालक दापोडेगावचे समाजसेवक नामांकित उद्योजक यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी इथे शुभेच्छा दिल्यात. आणि जर या आई गावदेवी चषक 2022 वर जर आपला संघ नाव कोरतोय तर निश्चितच आपल्या संघासाठी रोख रक्कम 11,000 रुपये संभाजी पाटील यांच्याकडून दिले जातील. ओटू मोहनदादा भोईर. जाऊया आपण व्यासपीठावरती. धन्यवाद कलरन केनी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. आमच्या या परिसराचे नामांकित असे उद्योजक सन्माननीय श्री संतोष सोरे यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान हॅलो हॅलो संतोष सोरे यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा. बघा गोलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिकसाठी नवनाथ पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि झेलसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज.
स्वागत आणि सन्मान होते मान्य श्री संतोष सोरे यांचं. खराब क्षेत्ररक्षण 2-3 क्षेत्ररक्षण चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय राजूच्या बॅटमधून. त्यानंतर स्वागत आणि सन्मान करूया मान्य श्री संदीप फरट. संदीप फरट या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. बघा कैलाश मडवी तुम्हाला देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे. हरेश मडवी यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर या स्पर्धेमधून झेल कलेक्ट केला तर तुमच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हरेश मडवी यांच्याकडनं ओनली कैलाश मडवी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. एक झेलसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. तर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री रवीजी भोईर, जय भोलेनाथ सरुलीपाडा संघाचे नामांकित क्रिकेटर आणि त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमात आपण स्वागत आणि सन्मान. जय भोलेनाथ. सर मी केलं ओव्हर झाल्या दादा तुम्ही बोलता ना घेऊ नका कधी वाट लागते. वेलकम प्रदीप. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. दादाने वेट केला आणि संघाचा घात केला. तर निश्चितच बघा कैलास मडवी यांना आमच्या शिवभाव ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष विजयजी भांबरे आणि संपूर्ण शिवभाव ग्रुपच्या वतीनं जर कैलास मडवी आपण झेल घेताय तर आपल्याला 1,111 रुपये कॅश प्राइज दिली जाईल. विजयदादा भांबरे, दिलीपजी नाईक, रणजितजी नाईक आणि केशवजी पाटील इथे उपस्थित आहेत. के कैलास मडवी यांच्यासाठी बक्षीस जाहीर झालेले आहे. तर दोन्ही खेळाडूंसाठी अगदी भरपूर संघांसाठी पारितोषिके इथे लागलेली आहेत. संभाजी पाटील यांच्याकडून बघा आता 11,000 प्लस बोकड या चषकावर नाव कोरलं वीर तानाजी दापोडे संघाने. तर त्याने बक्षीस इथे राजीव पाटील यांचा झेल ड्रॉप आणि या इथे येतोय चौकार. अगदी धावसंख्या ती 37, 38चं लक्ष आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 मध्ये 12 आलेले आहेत. चांगली सुरुवात आहे आणि सोनाली संघ जर विजय होतोय तर संजयजी थले आमचे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत सोनालीचे, यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. बघूया अगदी दोन्ही संघांच्या वर भरपूर समर्थकांचा विश्वास, अशा अपेक्षा आहेत आणि ते पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 13. बघा कैलास मडवी आपल्याला देखील विजयदादा भांबरे शिवभाव ग्रुपच्या वतीने एक झेलसाठी 1,111 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षक आहेत संतोष पाटील यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते डीप मिड विकेट रिझनला आणि निश्चितच नवनाथ पाटील यांची त्यांनी या आधी सामन्यामध्ये 1,000 रुपये पटकवलेले आहेत. झेल टिपला होता आणि संतोष डोंडल यांच्यासाठी देखील जितू मानेरकर यांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज पहिल्या सामन्यातून दिलं होतं. ऑन साइडला फटका खेळलेत, खाली छत्र आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी. बघा धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 19. नाही निश्चितच क्रिकेटचं समीकरण आहे. चला पुढील दोन्ही संघ बघा गंगामाता गुंदवली आणि गावदेवी पिंपलगार. दुसऱ्या इनिंगचं एक षटक टाकून झालेले आहे. दोन्ही संघटक अजूनही आपली रिपोर्टिंग करत नाहीयेत. बघा ऑर्गनायझिंग कमिटी आम्हाला वारंवार सूचना विनंती करण्यासाठी आपणास करतोय. आपण दोन्ही या संघनायकांनी आणि सर्वप्रथम आपले अल्पेश गायकवाड यांच्याकडे रिपोर्टिंग करा. वेलकम प्रदीप पाटील, वेलकम संतोष जोशी. आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. तर आपण मान्यवर कक्षामधून निश्चितच
नाणेफेकी करणार आहोत. तर चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. मी शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विजयदादा भांबरे, तसेच भिवंडी शिवसेना सचिव शहर प्रमुख अप्पाजी नाईक, रणजितजी नाईक आणि केशवजी पाटील, चारी मान्यवर यायचं. आपण करूया आपण पुढील सामन्याची नाणेफेक. चारी मान्यवर आमच्या टॉस बॉक्स मध्ये येत आहेत आणि पुढील सामना असेल गंगामाता गुंदवली आणि गावदेवी पिंपलगार. तर बघा, दोन्ही संघांच्या माहितीसाठी सर्वप्रथम नाण्याचं स्वरूप आपणास मी सांगू इच्छितो. एका बाजूला स्पर्धेचा आयोजक आई गावदेवी 40+ सोनाले आणि दुसऱ्या बाजूला अमर जवान असा लोगो आहे. विजयजी भांबरे नाणेफेक उडवतील, प्रदीप पाटील आवाज देतील. आई गावदेवी सोनाले असं म्हणणं आहे. विजयदादा भांबरे शिवबा प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्षांचे शुभ हस्ते नाणेफेक उडवली आहे आणि आई गावदेवी सोनाले आलेले आहे. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. तर आपण देऊया. अगदी या स्पर्धेची चांगली संकल्पना आहे बघा. विजयी संघाच्या संगणकासाठी घड्याल, मनगटी घड्याल अगदी बाजीरावजी पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बाजीराव पाटील यांनी आम्हाला घरेली ते स्पॉन्सर केलेले आहे. नाणेफेकी जिंकणाऱ्या संगणकासाठी चांगला उपक्रम आहे आणि अप्पाजी नाईक, दिलीपजी नाईक आपले शुभ हस्ते आपण प्रदीप पाटील याला हे घड्याल द्यायचं आहे. धन्यवाद. आणि हारलेल्या संघासाठी कोल्ड्रिंक आहे. ही कोल्ड्रिंक भावेश आराट यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. रणजितजी नाईक आणि विजयदादा आपल्या शुभ हस्ते आपण हारलेल्या संघाला ही कोल्ड्रिंक द्यायची आहे. खूप खूप धन्यवाद. प्रदीप पाटील आपला निर्णय सांगा फक्त. एक धाडसी निर्णय घेतलेले आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि गंगामाता गुंदवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 24. चांगली सुरुवात आहे. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा अगदी सामना सुरू होण्याआधी. धन्यवाद. 24 धावा. गोलंदाज संतोष पाटील इथे अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. राजू यांनी आज मात्र आपल्या बॅट मधून भरपूर धावा वसूल केले आहेत. बघा, किशोर पाटील यांच्यासाठी ते पारितोषिक लागलेले आहे. भले संघ जरी पराभवाच्या खायत असला तरी किशोर पाटील यांना संधी आहे. जर आपण झेल घेता तर आकाश पाटील यांच्याकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. 12 चेंडू आणि विजयापासून फक्त 8 धावा दूर आहे वीर तानाजी दापोडे हा संघ. अगदी विजयाच्या जवळ शमित आपण व्यासपीठावरती पाहतोय. आमचे मान्यवर शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विजयजी भांबरे, दिलीपजी नाईक, रणजितजी नाईक आणि केशव पाटील. त्यानंतर आमचे संतोषजी सोरे आणि संदीपजी हरट, रवीजी भोईर, विजयजी पाटील, संजयजी थले, दिनेश पाटील ही सर्व व्यासपीठावरती मान्यवर मंडळी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज गोपीनाथ पाटील. अगदी आई गावदेवी 40+ सोनाली संघाच्या सर्वच खेळाडूंनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे.
सोनाले गावातून प्रथमच ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय, खास करून 40+. अगदी भव्य आणि दिव्य असं आयोजन. 12 चेंडू 8 धावा. कुंदन पाटील यांच्याकडून हा चांगला फटका. अगदी शतरक्षकाचा प्रयत्न बघा, चांगला प्रयत्न केला होता, मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू सीमापार. 4 धावांसाठी येतो इथे चौकार. कुंदन पाटील यांच्या बॅटमधून चौकार आल्याने धावसंख्या 34 वर पोहोचलेली आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. यानंतर गावदेवी पिंपलगार आणि गंगामाता गुंदवली. बघा दिनेश पाटील थोडेसे मला वाटते इंजर्ड झालेले आहेत. अगदी शर्तीचे प्रयत्न केले होते. 12 मध्ये 8 आणि चौकार रोखण्यासाठी खरोखरच चांगली मेहनत कष्ट उचलले होते दिनेश यांनी, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमापार. 4 धावांसाठी. आता येणारे चेंडू 11 आहेत आणि विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. आज वीर तानाजी दापोडे संघाने चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून केलेले आहे. पहिल्या सामन्यातून त्यांनी जवानमन सरवली या संघाला पराभूत केले आहे आणि दुसऱ्या सामन्यातून अगदी पराभवाच्या जवळ पोहोचलेले आहेत. बघूया सोनाली संघाने देखील वरालदेवी ताडाली संघाला पराभूत केलं होतं. तर पुढील सामना असेल गावदेवी पिंपलगार आणि गंगामाता गुंदवली. नाणेफेकी जिंकून प्रदीप पाटील गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक यांनी एक धाडसी निर्णय घेतलेला फलंदाजी करण्याचा. त्यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा 4था सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी ओली आणि जय कालिका माता कारबाव. अगदी दिनेश थोडेसे इंजर्ड झाले होते. बघूया वीर तानाजी दापोडे संघाचा देखील आज खेळ चांगला राहिलेला आहे. या आधीच्या वर्गार या स्पर्धेमध्ये देखील हा संघ 2 विजय संपादन करून तिसऱ्या सामन्यातून जॉली क्लब कामतगार या संघाच्या अगेन्स्ट पराभूत झाला होता. अकरा चेंडू आणि 4 धावा विजयापासून फक्त आणि फक्त दूर आहे. गोलंदाज संतोष पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. गोपीनाथ पाटील हे इथे ऑन साइडला फटका खेळले. ऑन दी कार्पेट चेंडू कॉर्नर रिझन कडे गेले आणि 1 धाव. आता येणारे चेंडू 10 आणि धावा बनवायचे 3. 35 धावा झाल्यात. गोपीनाथ पाटील इनसाइड आउटचा चांगला फटका आणि हा विजयी चौकार. बघा या आधीच्या सामन्यामध्ये देखील षटकार मारून सामना फिनिश केला आणि या इथे राजू पाटील यांनी दुसऱ्या सामन्यातून देखील चौकार मारून सामना फिनिश केलेला आहे. अभिनंदन वीर तानाजी